पहिला सामना पाहायला मिळेल। दुसरा सामना अमरदीप जलसार वर्सेस जय हनुमान वाडीव हा सामना दुसरा असेल। श्री गणेश नगावी वर्सेस श्रीकृष्ण चापेवाडी हा सामना तिसरा पाहायला मिळेल। द्वारकामाई चिखलपाडा वर्सेस खार्डी भाऊचा संघ रुपेश यांचा आपल्याला पाहायला मिळेल आणि पाचवा सामना पाहायला मिळेल विळंगी वर्सेस मायखोप। थँक्यू व्हेरी मच सिद्धांत कदम अर्थातच सिद्धू या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संपूर्ण ही माहिती देत असताना चौव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते काही ज्येष्ठ नागरिक अर्थातच वेडीचे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या व्यासपीठावर। या सर्वांचं मनपूर्वक शुभमजी पाध्ये यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। सामन्याला होते सुरुवात। पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय। प्रथम गोलंदाजी करताना सर्वेश शेलारला आपण पाहतायत कारण वेडीचा संघ खेळतोय आणि त्यामुळे वेडीच्या आता ग्रामस्थ मंडळी यांचं पाठबळ पाठिंबा फार मोठ्या प्रमाणात। वैभव घरत यांना आपण पाहतायत त्यांचं सुद्धा वेलकम आहे। वैभव आपलं सहर्ष स्वागत। वैभव शेठ या ठिकाणी उपस्थित झालेत। सागर कवळी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। वेलकम आपलं सहर्ष स्वागत। सामन्याला होते सुरुवात आणि पहिलाच बॉल डॉटने संकेत दिले सर्वेश शेलारने की माझी चांगली गोलंदाजी होऊ शकेल। परंतु कधी कधी होतं 4 बॉल व्यवस्थित असतात, 3 बॉल व्यवस्थित हाताळतात, परंतु शेवटचे 3 बॉल इकॉनॉमिकल मात्र पाहायला मिळत नाहीत। इकॉनॉमी त्यांची घसरते। सर्वेश ते मेंटेन करेल का? मात्र यावेळेला ऑन साईडला वँकीच्या बॅटमधून कडक शॉट हुक केलंय। सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। ऋषभ पंत कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार। बॉलवर धमाका पाहायला मिळाला। अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स होता, चान्स घेतला आणि सरळ चेंडूला पाठवला। त्यानंतरचा मात्र हा बॉल भाविक पाटीलच्या थोडासा दूर होता, डायरेक्ट हिट। काय घडलं जाईल याकडे लक्ष असणार आहे आणि या वेळेला आपण पाहतायत डायरेक्ट स्टंप्स जरूर आपण पाहतायत उद्ध्वस्त केले गेले होते। डायरेक्ट हिट अप्रतिम आपण पाहू शकलात। एसपी बॉयज रबर बॉल ट्रॉफी शुभमजी पाध्ये यांना पाठबळ देण्यासाठी नेहमीच ग्रामस्थ मंडळी वेडीचे ग्रामस्थ पाहायला मिळत आहेत आणि ते उपस्थित सुद्धा झालेले आहेत। यस पंच नॉट आउट। बॅट स्लाइड जरूर यावेळेला झाली आणि बॅट स्लाइड करण्याचा हाच तो फायदा असतो ज्यावेळेला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट की मला माझी स्वतःची विकेट यावेळेला राखून ठेवायची आहे। माझी विकेट किती मोलाची आहे हे खूप महत्त्वाचं असतं आणि व्यंकटेश याने तेच केलं। व्यंकेने आपली स्वतःची विकेट किती मोलाची आहे त्यासाठी त्यांनी स्वतःला झुकलं होतं। 6 रन्स अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला गेलाय। फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग। तर एकच धावेवर वँकेला सॅटिस्फाईड राहावं लागेल। या एकेरीने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले। षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर। 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। पहिलं षटक हे प्रगतीपथावर 4 षटकांचा सामना आपण पाहतायत। ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, चांगली फिल्डिंग, एकच धाव। जय त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले। 5 बॉल आतापर्यंत व्यवस्थित हाताळलेत। पहा पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक षटकार आला, अख्खूट टप्प्याचा चेंडू होता आणि तिथून नंतर परिवर्तन केलं। परिवर्तन ही काळाची गरज आहे, तुम्हाला काळानुरूप बदलावं लागतं, परिवर्तन करावं लागतं आणि ते सर्वेश शेलार यावेळेला करत असताना पाहायला मिळत आहेत। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सर्वेच्या हातामध्ये हा चेंडू विसावेल का? जाळं आखलंय परंतु इथे जजमेंट चुकलं आणि पाहता पाहता सिंगल मिळते। व्यंकेने सांगितलं असेल माय डिअर फ्रेंड सर्वेश थँक्यू, जीवन दान दिलंय। होतं कधी कधी ज्यावेळेला गोलंदाज कॉन्सन्ट्रेशन त्यांचं लॅप्स होतं,
पुढे जातात, पुन्हा एकदा पाठीमागे येऊन मात्र कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न चांगले केले होते, नो डाऊट अबाउट इट. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. श्री गणेश डोंगरीपाडा या टीमची 9व्या धावसंख्येवर 9 रन. गेल्या वर्षाचा विजेता संघ म्हणून जो ओळखला गेला, चॅम्पियन्स बनले होते. पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिलं अतिशय चांगला खेळ कोरे 11 या टीमने केला होता. त्यानंतर उज्ज्वल संघ मथाने टीम आपण पाहू शकला. तिसऱ्या वर्षामध्ये ओपन टीमने बाजी मारली होती, अतुल 11 उसरणी टीमने. आणि चौथ्या वर्षाचा विजेता जो खेळतोय आता प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश डोंगरीपाडा. यंदाचं वर्ष कोण गाजवेल? अप्रतिम चांगला बॉल, डिरेक्ट चेंडू, मात्र यष्टांचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळा भेट घेतली की काय. सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत फ्लाइंग किस करत क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आणि जबरदस्त गोलंदाजी प्रणय शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग गॉन. वेड लावणारं हे सर्वांना मैदान आहे. क्रिकेटचा खेळ हा जीवाभावाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वर जाऊन पोहोचली गेले. आणि आज ग्रामस्थ मंडळी खूप मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीने गावकऱ्यांनी साथ देणं फार गरजेची गोष्ट असते. तेव्हा कुठेतरी एक एकोपा निर्माण सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि SP बॉईज ट्रॉफी ही स्पर्धा अशी आहे की सर्वांना घेऊन येते. इथून मात्र वाईट+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मात्र श्री गणेश डोंगरीपाडा ही टीम एक स्ट्रॉंग संघ म्हणून ओळखला जातो. तर भाविक पाटील यांनी सांगितलं की यंदाचा हंगाम रबर बॉलसाठी खूप चांगला गेला आहे. 3 मॅचेस आम्ही खेळले, त्यामध्ये 2 वेळा विजयी झालोय. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. स्लोवर 1 चेंडू होता, मात्र इथून खराब फिल्डिंग. 4 रन. खूपच घाई केली होती त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्यामुळे मात्र आपण पाहताय साई त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. साई पाध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती अपेक्षा नव्हती साई पाध्येकडून. एक वेळा चूक अशीच झाली होती, आपण पाहिलं असेल. क्वालिफायर मॅच यावेळेला आपण पाहतायत भाविक स्वतःच्या शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. स्वतःचा शरीर झुकतोय हा बॉल रोखण्यासाठी. 16 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. 16 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी प्रणयचं मी कौतुक करेन. प्रणय शेलार एक अष्टपैलू खेळाडू. गेल्या मॅचमध्ये 7 धावा देऊन 2 विकेट मिळवले होते. ऑन साईडला खराब बॉल, सरळ चेंडूला फेकून दिले रोहित भोईरच्या बॅटमधून. खणखणीत संघर्षाचा षटकार. 6. हा बॉल पाहिला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता गुडघ्यावर बॅलन्स करत. सरळ चेंडू विकेटकीपर भाविक पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगतात. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. दोन्ही बंधूने मात्र पहिले 2 षटका हाताळली. सर्वेश शेलार आणि प्रणय शेलारला आपण पाहिलं तर 22-1 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश डोंगरीपाडा ही टीम पाहायला मिळते. 22
विद 1 विकेट. षटकांमध्ये 12 बॉलमध्ये काय रणनीती असेल, स्ट्रॅटजी काय असेल, कारण तुमच्याकडे 2 प्लॅनिंग असायला हवेत, 2 प्लान असायला हवेत, ए प्लान आणि बी प्लान. जर हे 2 प्लान तुमच्याकडे असतील, ए प्लान कधी कधी फ्लॉप ठरतो, दुसरा प्लान तुमचा सक्सेस ठरू शकतो. तो कधी ठरेल तर तुमची अथक परिश्रम, अथक मेहनत. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. या ऑफ साईडला फोर्स केलं, या बॉलला फिल्डरला निवडलंय आणि इथून मात्र चांगला झेल. तुषार पुढे सरसावत असताना ग्रेट कॅच. स्वतः ॲज अ कॅप्टन पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट कॅच. जितूच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना गेल्या मॅचमध्ये जितूने काय खणखणीत बॅटिंग केली होती, दे दनादन फलंदाजी केली होती. हा झेल पहा. हर्षचा हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होता, टॉस झाला, तिथून मात्र फोर्स केलं आणि हातांची उंजळ अप्रतिम पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट कॅच. रिमझिम पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होते. आता मात्र यावेळेला थोडंसं टफ जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु हे खेळाडू जाणतायत आम्ही पावसामध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकतो. अलीकडचा काळ जर आपण पाहिला तर क्रिकेटचं फिअर जे आहे ते मात्र खूप प्रचंड वारे वाहू लागले ते रबर बॉल क्रिकेटचे. एक काळ असा होता की फक्त आपण मार्च एंडिंगपर्यंत क्रिकेट खेळायचो. एप्रिल मे महिना आला की उन्हाची झळ लागायची आणि तेव्हा क्रिकेट बंद व्हायचं. परंतु आता आपण सातत्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. जूनच्या एंडिंगला जी सुरुवात, सेकंड वीकपासून जी सुरुवात होते ती रबर बॉलला, म्हणजे 365 दिवस क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. महेशजी शेलार साहेब वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 22ला 2. प्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर येत आहे सर्वेश शेलार त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. फार कमी जणांना अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग करता येते. मात्र जशी फिल्डिंग झाली नक्कीच या मैदानातला चित्ता आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सर्वेश शेलार आणि प्रणय शेलार यांचे काकाश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महेशजी शेलार साहेब आपलं सहर्ष स्वागतम. आणि स्वतः या ठिकाणी आपण पाहतायत त्यांचे पिताश्री जे आपण पाहतायत आज स्वतः मुलांचा खेळ पाहण्यासाठी आलेत. ही ओढी आहे, ही गोडी आहे या क्रिकेटच्या खेळानेच दिले. 23ला 2. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता. हर्षला माहिती आहे इथून मात्र फक्त आपल्याला थोडाफार कुठेतरी खांद्याचा वापर करायचा आहे, चेंडूला फक्त सोडून द्यायचं आहे. बाकी मात्र पिच यावेळेला जरूरत तुम्हाला साथ देईल हेच दर्शवत असताना 23ला 2. अभयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, वेलकम. जसं त्यांनी यूट्यूबवर पाहिलं असेल वेडी संघ मात्र शेवटचा सामना खेळतोय. चला आपण मॅच बघायला जाऊया. प्रत्यक्षात आपण सुद्धा साक्षीदार होऊ या स्पर्धेचे. सरळ बॅटचा वापर केला, 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर 24 धावा. पहिल्या षटकात 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 13 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावांवर लगाम लावलाय तो हर्षने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राईटम ओव्हर द विकेटने. अप्रतिम ग्रेट डिलेव्हरी. नाशिकमध्ये स्पर्धा झाली आणि अंडर 19चा मी कॅप्टन का होतो, कारण माझ्याकडे ते कौशल्य आहे. पालघर 11 या टीममधून खेळत असताना पालघर 11 अंडर 19चा संघ आणि त्या संघामध्ये कॅप्टन. परंतु इथे एका साईडला आपण पाहिलं तर रोहित सारख्या फलंदाजाला अचंबित केलंय. रोहितचा हा फटका सरळ चेंडूला फेकून दिला. हेलिकॉप्टर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. संघर्षाचा षटकार येतोय. 6 धावा. क्लास. फटक्याला खेळलं होतं यावेळेला, या बॉलला खेळलं होतं. फटका अप्रतिम आपण पाहू शकतायत. सरळ चेंडू स्टँडच्या वरून निघून जातोय. 31ला 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रोहित भोईर या खेळाडूकडे तेवढं टॅलेंट आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ. 31. आता शेवटचं षटक. गेम प्लॅनिंग. दोन्ही फलंदाज अपकमिंग यंग टॅलेंट डोंगरीपाडा या टीमचे.
डोंगरीपाडा म्हटलं तर यावेळेला आपण पाहताय स्वतः आशिष भोईर सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. योगेश गरत त्यांच्या नेहमीच पाठीमागे असतात. संदीप भोईर असतील, ही संपूर्ण जी टीम आहे यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा बॉल पाहतायत आणि पंच नो बॉलचा इशारा, कारण कदाचित खेळपट्टीच्या बाहेर असावा हा बॉल आणि त्यामुळेच की काय नो बॉलचा इशारा आला. सगळ्याची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 9+1 अशा 2 धावा मिळतील आणि सार्थ आम्हाला माहिती देत आहेत 33 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सार्थ त्यांचे पिताश्री सुद्धा आहेत. पंढरी भोईर यांना आपण पाहू शकतायत, मॅचचा आनंद घेत आहेत. अजय पाटील, शैलेश पाटील यांना आपण पाहू शकतायत. वैभव वैती यांना आपण पाहू शकतायत. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका होता. जय त्या ठिकाणी मात्र फार वेगाने येत आहेत, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. चांगलं बॉन्डिंग आहे 2 फलंदाजांमध्ये. रोहित आणि साहिल, अंडरस्टँडिंग, तालमेल अप्रतिम पाहायला मिळतो. विश्वास एकमेकांवरचा या ठिकाणी आपण पाहू शकतायत या खेळपट्टीवर. संघाची धावसंख्या 35, लॉस ऑफ 2 विकेट. श्री गणेश डोंगरीपाडा या टीमची स्थिती प्रथम बॅटिंग करत असताना बॉल लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज राहुलने खूप एन्जॉय केलं. मैदानाच्या आतमध्ये 80 पर्यंत मजल मारली 100 धावांचा पाठलाग करताना. ऑन साईडला अकुट टप्प्याच्या चेंडूला थारा नाही आहे. याच बॉलची प्रतीक्षा करत असतात फलंदाज. षटकार 6. वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 42 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. अकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, थोडासा बाउन्स मिळाला होता. चांगला फटका ऑन ड्राईव्ह. फिल्डर लॉंगॉनच्या पुढे सरसावत आहेत. प्रणय शेलार ह्या वेळेला वॉट अ थ्रो. काय फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतो. अतिशय चांगली फिल्डिंग. थोडीफार कुठेतरी या बॉलवर मला रवींद्र जडेजा, जड्डूची आठवण आली. अशा प्रकारची मात्र फिल्डिंग पाहायला मिळते ते प्रणय शेलारच्या माध्यमातून. ग्रेट फिल्डिंग. फलंदाज बाद. साहिलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट गॉन. दरम्यान यावेळेला आपण पाहताय 2 रन्स चांगल्या पद्धतीने 2 रन्स पळून पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. 45ला 3-4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. काय घडलं जातं मात्र इथून हा ना करता करता मात्र आपण पाहतायत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या रन्स फार महत्त्वाच्या आहेत. एक रन्स क्रिकेटमध्ये खेळाडूंचा श्वास आहे. एक रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे आणि त्यामुळे एक रन्स म्हणजे सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं, लिटिल मास्टर यांनी, एक रन्स म्हणजे लाईफ लाईन, संजीवनी आहे. 2 धावा. इथून ऑन साईडला खेळला गेलाय. फटका छान आहे. शेवटच्या बॉलवर षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या संदीप भोईर आपल्या टीमला सुस्थितीमध्ये घेऊन जातोय. 53 या धावसंख्येवर 4 षटकांमध्ये 54 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. श्री गणेश डोंगरीपाडा या टीमने मनाचे राजे वेडी स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना आपण पाहतायत. यजमान संघ आहे. 24 बॉल आणि 54 रन हे सामन्याचं समीकरण.
समालोचकाचा सन्मान करणार आहोत. आदरणीय श्रीमान या ठिकाणी आपण पाहत आहेत आदरणीय मंथनजी घरत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी शुभमजी पादेसाहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. व्हॉइस ऑफ नवली आजच्या दिवसामध्ये त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. या अगोदर आपण वेडी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज ऐकला. त्या अगोदर आपण मनाचे राजे ग्रुप वेडीच्या माध्यमातून स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकलात आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. शुभमजी पादेसाहेब या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या स्पर्धेचे डायरेक्टर आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आमच्या ऑन स्क्रीनवर मंथनजी घरत आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. व्हॉइस ऑफ नवली, आवाज नवलीचा या मंथनजी घरत त्यांचाच आवाज आपण या दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद. इथे मात्र सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. सर्वेसचा धमाका अजूनही पाहायला मिळतोय. या शेवटच्या सत्रात पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका, षटकार, 6 धावा. रमेश पाटील आगरी सेना युवा अध्यक्ष यांच्याकडनं मात्र स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 मोठे फटके आले, फुल टॉस बॉल आणि इथे सेकंड अटेम्प्टला अगदी चांगला असा झेल टिपलाय, मोठा धक्का लागलाय. सर्वेश गॉन बॅक टू दी पवेलियन. प्रयत्न सर्वेचा होता, परंतु बॅट फिरली हातातनं आणि त्याच्याचमुळे प्रॉपर कनेक्शन चेंडूचं झालं नाही आणि अगदी चांगला झेल वेंकीने यावेळेला मात्र टिपला गेला. 12ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मागील मॅचचा हिरो ठरलेला बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भाविक. आता जबाबदारीने भाविकला खेळावं लागेल, कारण की इथून जो संघ जिंकेल त्याला सुपर 6चं तिकीट मिळेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जेतू. प्रभावित फटकेबाजी केली होती फलंदाज सर्वेशने, परंतु तिसऱ्या बॉलवरती प्रभावित गोलंदाजी कशी असते ती जेतूने दाखवली. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेटला अगदी मैदानी लगत चेंडू गेलाय. फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. या क्विक सिंगलने आपण पाहता धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13. आकाश आणि भाविक दोन्ही फलंदाज आपण पाहताय तर 99 आहेत. जबाबदारी आता वाढली आहे या दोन्ही फलंदाजांवर. इथे मात्र फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेऊन नो बॉल अँड 6. तो कमरेच्या वरती बीमर प्रकारचा चेंडू नो घोषित केला आणि नंतर आता पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा स्लाइस केलं या चेंडूला. फिल्डर तिथे आहे, झेल टिपलाय. एकच रन. फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे झेल बाद होऊ शकणार नाहीयेत. यावेळेला आपण पाहिलं तर या एका धावेने धाव संख्या आता झाल्या मनाचे राजे वेडी या संघाची 21.
टार्गेट जर आपण पाहिलं 54चं टार्गेट समोर ठेवलंय. त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला 1-21 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल, अतिशय चांगला बॉल म्हणता येणार नाही. पुन्हा एकदा थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये नेलेत. वाईटचे संकेत इथे पाहायला मिळाले आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 22. अतिशय सुंदर असा हा आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि या आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. यावेळेला मात्र बॅटचा टो लागलाय मिड विकेटच्या दिशेला. आपण पाहताय अगदी चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. पाहायला मिळाला बघा, एक संधी फलंदाजाकडे असते आणि त्या संधीचा स्वीकार कसा करायचा ते पूर्णतः फलंदाजाच्या माइंड सेटवरती असतं आणि हा चौकार पाहायला मिळालाय. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही मनाचे राजे वेडी संघाला 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण समोर आहे. जणू काही भाविक नेते कॅल्क्युलेशन अगदी मनाशी बांधले आणि त्याच अनुषंगाने त्यानं शेवटच्या बॉलवरती हा फटका खेळला. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. साहिल आलाय गोलंदाजी मार्कवर. बराच आखूड टप्प्याचा हा बॉल होता. त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता. शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा योग्य प्रकारचा चेंडू तिथे पाहायला मिळालाय. पंचांनी तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली. इट इज अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य प्रकारचा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. सफल मुवमेंट इथे फलंदाजाची पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर योग्य प्रकारचा हा बॉल पाहायला मिळाला होता. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती, त्याच प्रकारची लेंथ हाताळली गोलंदाजाने आणि या वेळेला आपण पाहिलं तर वाईटचे संकेत हे पंचांकडनं आलेत. इथून जर आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक बॉल दोन्ही संघांच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर खूप महत्वाचा आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर त्यांना डॉट बॉल आणि विकेट हवेत आणि फलंदाजी करणाऱ्या वेडी संघाला मोठे फटके आणि प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. पाहूया साहिल षटकातील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र भाविकचा बोलबाला इथे जरूर पाहायला मिळतोय. अगदी चांगला फटका, षटकार 6 धावांसाठी. चेंडू गेला लॉंग ऑन सीमा पार. मिळालाय. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 34. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल होता, त्याला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. फिल्डर मात्र बीट होत आहेत. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला होता भाविकच्या बॅटमननं. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याही वेळेला भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, डॉटचे संकेत इथे पाहायला मिळत आहेत. 38 धावा या धाव फलकावरती झाल्यात. याचाच अर्थ जिंकण्याकरता अजूनही मनाचे राजे वेडी संघाला 14 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. शरीराचा वेध घेताना हा चेंडू जरूर तिथे पाहायला मिळतोय. जणू काही बॅटला स्पर्श होऊन गेला चेंडू. अगदी हलकीशी कडा तिथे लागली आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय विथ द बॅट ही 1 रन जोडली जाते धाव फलकावर. या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या धाव फलकावरती 39 झाली आहे. यावेळेला मात्र फुलर लेनचा मारा, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अतिशय सुंदर असं जजमेंट पाहायला मिळालं. विकेटचं पतन झालंय. इथे लागलाय
मनाचे राजेवेडी संघाला दुसरा धक्का. हलत देखील होता आणि त्या चेंडूला कॉन्सन्ट्रेट योग्य प्रकारे त्या फिल्डरने केलं. 2 गडी बाद 39 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण आपण पाहिलं. येणारे चेंडू आता बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय यश नव्यानं दाखल झालाय. मोठे फटके खेळण्याकरता हाही फलंदाज ओळखला जातो, परंतु आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळलं जाईल या 2 बॅटर्सच्या माध्यमातून हेही आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की कमबॅक करण्याकरता डोंगरी संघ हा देखील ओळखला जातो. मागील सीझनचा विजेता राहिलेला हा संघ ओपन संघातना मात्र त्यांनी पाणी पाजलं होतं आणि तोच संघ आपण पाहताय फिल्डिंग करताना डोंगरी. अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. गलीच्या रिझांदा चेंडूला खेळलं होतं आणि यावेळेला आपण पाहताय 1 रन कंप्लीट होते. या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 40. ते मात्र दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष लागून राहिले या सामन्याकडे. स्पेशली संपूर्ण वेडीकर या ठिकाणी मात्र उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा सहभाग आणि त्यांचा सपोर्ट हा आपल्या गावच्या संघाला हा कायम असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. 2.1 षटकं झाले आहेत. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रोहित तयार. यावेळेला मात्र नक्कल बॉल धीम्या गतीचा चेंडू होता. यश मात्र फक्त पाहत राहिले. बघ्याची भूमिका त्यांना स्वीकारावी लागली. कारण की आपण पाहिलं तर यशचा प्लस पॉइंट काय आहे ते रोहितला माहित असावं. यावेळेला मात्र अगदी चांगला पिक केलाय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, तंत्रशुद्ध फटका, षटकार 6. काय सुंदर फटका यशच्या बॅटमधनं आलाय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झाली आहे 46. याही वेळेला पायावरती टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, परंतु आपण पाहिलं तर लेग साईडला सोडून जाताना चेंडू पाहायला मिळाला. वाईटचे संकेत आलेले आहेत पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 47 झाली आहे. वाह, काय जबरदस्त बाहुबली शॉट, षटकार 6 धाव. एका धावेची आवश्यकता आहे. शुभमजी पादे खूप खूप धन्यवाद आणि आभार. आजच्या दिवसात आम्हाला समालोचनाची संधी दिली आणि इथे MSG स्टाईल फिनिश होतोय आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ आपण पाहतोय मनाचे राजे. आणि विजयावरती शिक्कामोर्तब. डोंगरी संघ आपण देखील चांगली फाईट दिलीत. पुढील स्पर्धांकरता आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. यश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. SP बॉयज यांच्या चेहऱ्यावरती मात्र एक हास्य हे आपल्याला पाहायला मिळतं आणि शुभमजी पाध्ये यांनाच मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते महेशजी शेलार यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार